नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांचं ना अजून एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ना आज ना खूप पाऊस पडला होता आणि पप्पा आले होते बघा पेट्रोल पंपावर ना पेट्रोल भरायला आणि जायचं होतं ना आम्हाला शेताकडे. आणि शेताकडे मम्मी पप्पा निघाले होते आणि इकडे पण ना खूप पाऊस आलेला आहे. तर तुम्हाला वाटत असेल की शेतात येतात बाबा, तर एवढे नटून थटून कसे काय येतात. तर ना आमच्या घरापासून ना शेत आहे आमचं खूप लांब. तर आमच्या गावी आहे, आम्ही दुसरीकडे राहतो आणि आमच्या गावी आहे ते शेत आहे बघा. तर इथं ना आम्ही मका केलेली आहे आणि 3 ते 4 एकर ना आमची अशी मका आहे. तर आमच्या वावरामध्ये खूप छान असं मोठं आमचं चौक आहे. तर असं वावर आहे आणि बांधाच्या साईडला ना खूप अशी झाडं पण आहेत मोठी मोठी. तर चिंचेची वगैरे पण झाडं आहेत, सीताफळ आहेत, नारळ आहेत. तर मका ना फायनली खूप छान आलेली आहे. तर अगोदर छोटी पण होती आणि जरा थोडीशी विरळ पण होती आणि फवारून घेतलं होतं पप्पांनी, 2 ते 3 वेळा फवारलं पण होतं मकाला. त्यामुळे आता जरा छान आलेली आहे. आणि बरेच ना काही दिवस झाले ना अजिबात पाऊस काहीच नव्हता. तर पाऊस नसल्यामुळे ना अगदी मकाना हे ऊन गेली होती, तर सुकून झाली होती. तर आता पाऊस पडला होता, तर खूप पाऊस पण झाला होता, त्यामुळे ना अगदी छान आणि टवटवीत हिरवीगार अशी मका दिसते बघा. तर वातावरण तर ना खूप छान झालेलं आहे आणि गावी कोणाला राहायला आवडत नाही, तर सर्वांनाच आवडतं. तर अगदी छान आणि प्रसन्न असं वातावरण पण झालेलं आहे. थोडीशी तरी पण अजून मक्याला थोडीशी कीड आहे. तर कीड असली की मका अजिबात बघा वाढत नाही. आणि फवारून घेतलं होतं भरपूर 2 ते 3 वेळा, त्यामुळे आता जरा तरी छान आलेली आहे. तर झाडं पण ना खूप छान अशी टवटवीत झालेली आहेत बघा. तर मम्मी पप्पा दोघीजण आलेले आहेत. झाडी पण खूप आहे इथं आणि हिच्या झाडाच्या पाठीमागं ना विहीर आहे बघा. तर आमची झाडं जी आहेत ती खूप उंच गेलेली आहेत, सीताफळाची वगैरे आलेली आहेत. आणि सीताफळाचे एकमेव असे झाडं आहेत ना की त्यांना काही खात नाही, जरी रानात जरी कोणती जनावरं वगैरे आली तरी. आणि बांधाच्या साईडनं ना आमच्या रानात खूप छान अशी बघा झाडं पण आलेली आहेत. आणि पप्पांचं सुरू आहे बघा फिरायचं, तर झाडं सीताफळ लागलेत का बघायला लागलेले आहेत. तर आता ह्या सध्याच्या दिवसात ना जनावरांना चरण्यासाठी वगैरे पण ना खूप छान आलेले आहेत बघा अशी झाडे. तर नारळ तर आमचे इतकी सुंदर दिसत आहेत ना की बांधाला आहेत आणि सर्व आहेत ना ते ओळीनं असे नारळ आहेत बघा. आणि मका पण छान आलेली आहेत. तर असं खूप छान असं बघा वातावरण पण झालेलं आहे. तर फायनली सर्व बघून झालं आणि निघालेलं आहेत मम्मी पप्पा. आणि आता आलेले आहेत बघा मम्मी राखीच्या दुकानात. तर प्रत्येक जणांना राख्या आवडतातच बघा. आणि ना भावाला घ्यायच्या होत्या राख्या आणि मी तर आणल्याच होत्या त्या दिवशी येताना बघा राख्या. तर मम्मीला पण घ्यायच्या होत्या. तर ना राख्या सिलेक्ट करायच्या सुरू आहेत. पण राख्या तर बापरे इतक्या महाग आहेत ना आता दुकानात काय विचारायलाच नको. आणि दुकानदाराला विचारले की खूप महाग आहे. तर भावाकडून जेव्हा गिफ्ट घेतात तेव्हा कसं वाटतं असं बोलतात ते. त्यामुळे ना अजिबात भाव पण करायला येत नाही त्यांच्यासोबत करताना. तर एकदम सुंदर अशा राख्या